किरण सेविंगिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्स ब्लाऊज जे आहे बेल्टमध्ये काढणार आहोत। तर त्याच्यासाठी जे आहे माझ्याकडे इथे 80 सेंटीमीटरचं जे ब्लाऊजचा कपडा आहे तो आहे। तर आता जे आहे आपल्याला याचीच कटिंग करायची आहे आणि डायरेक्टली कपड्यावरच आपल्याला कटिंग करायची आहे, कोणताही एक्स्ट्रा पेपर कटिंग वगैरे काही करायचं नाही आहे। तर या व्हिडिओमध्ये आज मला 36 इंच चेस्टचं 4 टक्समध्ये ब्लाऊज आणि तेही बेल्टमध्ये बघणार आहोत आपण। आणि हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे, याला कोणताही अस्तर वगैरे आपल्याला लावायचं नाही आहे, डायरेक्टली फक्त हा जो टिप टापचा पीस असतो तोच आहे। तर हाच आपल्याला इथे आज कट करायचा आहे। तर सर्वात अगोदर म्हणजे या ज्या ब्लाऊजची चेस्ट आहे ती आहे 36 इंच, जी वेस्ट आहे 34 इंच, फ्रंट नेक बॅक नेक दोन्हीही 6-6 इंचच आहे। आणि ज्या स्लीव्ज आहेत त्या आहेत स्लीव्ज इथे 8.5 किंवा 8 इंचापर्यंत असेल। तर या 8.5 इंचाच्या स्लीव्ज आहे आपल्या। तर आता पहिले बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कट करू। तर त्याच्यासाठी जे आहे मी इथे कपडा फोल्ड करून घेणार आहे जेवढा आपल्याला लागतो, कारण कसं आहे असा जो कपडा असतो तो कमी पडतो, तर तो आपल्याला पुरेपूर पुरावा म्हणून जे आहे आपल्याला असं फोल्ड करूनच जे आहे कपडा करायचा आहे। तर आता इथे मी फोल्ड किती करणार, तर जेवढं चेस्ट आहे माझी तर 9 इंचाची चेस्ट आणि 1 इंच जे आहे मी शिलाई मार्जिन इथे घेणार आहे। तर असा 10 इंचावरती जो आहे कपडा मी इथे फोल्ड करून घेते सर्वात अगोदर। तर इथं जो आहे कपडा मी फोल्ड करून घेतला जेवढा आपल्याला लागतो, तर 10 पर्यंत। तर व्यवस्थित हा 10 पेक्षा थोडासा जास्त आहे। तर हा जो कपडा आहे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा इथे भेटलेला आहे 10 इंचापर्यंत। तर आता इथे सर्वात अगोदर काढायची आहे आपल्याला ब्लाऊजची हाईट। तर इथं जी आहे ब्लाऊजची हाईट जी आहे, तर जी हाईट आहे ती आहे 13.5 इंच जी आहे हाईट आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये 1 इंच नाही तर इथं 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर 13.5 मध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतलं तर किती होते, 15.5 इंच। कारण आपल्याला इथे कोणतंही अस्तर नाही आहे की आपण पाव इंच फोल्ड करून मागं दुमडून घेणार। तर इथं जे आहे आपल्याला याच ब्लाऊजची पट्टी जी आहे मागच्या बाजूने फोल्ड करून तिचीच पट्टी आपल्याला मागच्या बाजूने करून घ्यायची आहे। त्याच्यामुळे मी जे आहे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं। तर हाफ इंच काय आपलं इथं स्टिचिंगमध्ये जाणार आणि 1.5 इंच म्हणजे हे जे आहे ना आपलं हे आपण इथं फोल्ड करून डबल 1 इंचाची इथे पट्टी देणार, तर त्याच्यासाठी आपलं इथे जाणार। तर इथे जे आहे मी 15.5 वरती मार्किंग केलं, जी की आपल्याला 13.5 इंच आपल्याला रेडी हवी। तर यानंतर आता शोल्डर घेणार आहे। तर शोल्डर आहे इथे 6 इंच। तर मी इथे जे शोल्डर आहे ते घेणार आहे 6 इंचावरती, कारण आपलं जास्त डीपही नाही आहे आणि जास्त पॅकही नाही आहे। तर 6 इंचाचं आहे। जर पॅक असतं 3 ते 4 पर्यंत असतं तर आपण कमीत कमी 6.5 ते पावणे 7 इंचापर्यंत शोल्डर घेतलं असतं। आणि जर गळा जर 2 ते 3 इंचापर्यंतच असेल तर आपण 7 इंचापर्यंत जे आहे शोल्डर घेतलेलं असतं। पण इथं 6 इंचाचा आपला गळा आहे म्हणून मी 6 इंचावरती इथं शोल्डर घेतलं। त्यानंतर खाली सुद्धा 6 इंचावरती जो आहे मी एक पॉईंट इथे देऊन देणार। एक सरळ आणि स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची। आता हे झाल्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याची हाईट। तर 6 इंच जे आहे मी मुंड्याची हाईट सुद्धा इथे घेणार आहे आणि त्याचा सुद्धा एक अशी सरळ लाईन मारून घ्यायची। आणि इथे जे आहे आता आपल्याला मुंड्याची एक गोलाई द्यायची आहे। तर म्हणजे पाऊण इंचावरती मी एक पॉईंट देते। त्यानंतर जेवढं हे आपलं मुंडा आहे त्याचा हाफ काढायचा आहे आपल्याला। आणि इथं जे आहे जेवढी ही आपली चेस्ट आहे त्याचा सुद्धा इथं मार्किंग मी करून घेणार आणि आपला जो मुंड्याचा शेप असतो तो इथं मी आता देऊन देणार। तर फ्रेंच कर्वचा उपयोग करून जे आहे मी इथं जो शेप आहे तो इथे देत आहे। तर बघू शकता आपला शेप जो आहे तो इथे आलेला आहे। तर आता मी हा जो मुंडा आहे तो सुद्धा मेजर करून बघणार तर किती आहे तो। तर आपल्याला रेडी 8चा हवा आहे। तर हा 9.25 इंचाचा शोल्डरचा मुंडा भरत आहे। तर हाफ इंच जे आहे ना आपलं स्टिचिंगमध्ये जाणार आणि 8.25 इंचाचा आपला मुंडा इथे तयार होणार, जे की आपल्याला हवा आहे। फक्त पाव इंच एक्स्ट्रा होतं आहे, त्याचं काही आपल्याला एवढं नाही आहे कारण तेवढं आपलं ॲडजस्ट होऊन जातो। त्यानंतर आता शोल्डर पट्टी। तर इथं जे आहे ना मी 3 इंचाची 3.5 इंचाची शोल्डर पट्टी जी आहे ती तयार ठेवणार आहे। त्याच्यासाठी 3.5 इंचावरती मी इथे एक पॉईंट दिला। त्यानंतर आता 6 इंचाचा गळा आपल्याला रेडी पाहिजे, तर मी इथे 7.25 इंचावरती आपला एक पॉईंट देणार। तर इथं सुद्धा एक पॉईंट देऊन एक स्ट्रेट लाईन अशी मारून घ्यायची। त्यानंतर गळ्याची जी रुंदी आहे ती देणार आहे मी 2.25 इंचावरती। आणि इथे सुद्धा एक बॉक्स इथे रेडी झाला। तर हा बॉक्स जो आहे तर याला आपल्याला असा गोल शेप इथे पण देऊन द्यायचा। तर हा सुद्धा शेप आपला इथे आलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला करायची आहे वेस्टची मार्किंग। तर वेस्ट आपल्याला आपली जी रिअल हाईट आहे तिथंच द्यायची आहे। तर आपली रिअल जी ब्लाऊजची हाईट आहे ती 13.5। तर आपल्याला शोल्डर आपलं जाणार, तर हाफ इंच मी एक्स्ट्रा घेऊन 14 वरती इथे एक पॉईंट देते आणि एक सरळ स्ट्रेट लाईन इथं मारून घेते। आता जेव्हा आपण इथं शोल्डर जॉईंट करू त्यावेळेस हाफ इंच आपलं इथं मार्जिनमध्ये जाणार
आता हे मार्जिनमध्ये गेल्यानंतर जे आपली रिअलची जी हाईट आहे ती 13.5, तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी 13.5 इंच आपली हाईट इथे येऊन जाते आणि हा जो पार्ट आहे हा आपला फोल्ड होऊन मागच्या बाजूला चालला जातो. आता इथं वेस्टचं मार्किंग करायचं आहे आपल्याला, तर तरी इथं वेस्ट आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग होतो आपला 8.5 इंच. तर 8.5 इंचावरती मी इथं एक पॉईंट देणार आणि जे टक्स आहे ते 1/2 इंचाची मी इथं घेणार, 1 इंचाचा घेणार नाहीये. आणि 1 इंचाची आपली शिलाई मार्जिन जी की इथं कपडा आहे तेवढाच. तर आता जे आहे माझी पूर्ण ड्राफ्टिंग झाली, तर आता हा मी कापून घेणार. बॅक पार्ट आपला इथे रेडी आहे. तर याच पद्धतीने जे आहे आपल्याला आता आपला जो फ्रंट पार्ट आहे तो इथे तयार करून घ्यायचा आहे. तर ते फ्रंट पार्टसाठी काय आहे, तर मी तर हा थोडंसं वाढवून घेणार. तर कारण आपली पुढून काच बटन येणार, तर त्याच्यासाठी 1/2 इंच जाणार आणि आपण जे टक्स देऊ इथं त्याच्यासाठी सुद्धा थोडंसं चालत जाणार. तर मी 1 इंचापर्यंत तरी इथे एक्स्ट्रा वाढवून घेणार. तर 11 पर्यंत आपला जो कपडा आहे मी इथं फोल्ड करून घेतलेला आहे. आता यानंतर जे आहे ना, तर आपला जो ही मागचा पार्ट होता तो ही सुद्धा आपण इथे घेऊन ड्रॉ करू शकतो, पण इथं मेजरमेंटच घेऊन करणार, कारण तुम्हालाही समजेल की आपण फ्रंट पार्ट कसा घेतलाय, काही चेंजेस केलेत का नाही केलेत. त्याच्यासाठी जे आहे मी पूर्ण इथे ड्राफ्टिंग करून घेणार जशी की बॅक पार्टची केली. तर आता इथे आपलं काच आणि काच बटन्स असतात. तर काच बटनसाठी आपल्याला सर्वात अगोदर प्रत्येक याच्यामध्ये जेव्हा हुक आणि आयचं बटन हुक आयचे जर ब्लाऊज असतात तेव्हा सुद्धा आपण 1/2 इंच घेतो आणि इथं काच बटन आहेत त्याच्यासुद्धा 1/2 इंच आपल्याला इथं एक्स्ट्रा करून घ्यायचं आहे. तर मी व्यवस्थित इथं 1/2 इंचावर एक स्ट्रेट लाईन मारून घेतली. त्यानंतर जेवढंही आपलं शोल्डर आहे, तर मागच्या बाजूने जेवढंही आपण शोल्डर घेतलं, कारण आपलं फ्रंट नेकही जेवढाच आहे तेवढा मागचा, कारण दोन्हीही जे नेक आहे फ्रंट आणि बॅक ते दोन्हीही 6-6 इंचावर आहे. तर जेवढं आपण मागच्या बाजूला घेतलं तेवढंच आपण या बाजूला सुद्धा घेणार. तर इथं जे आहे मी 3.5 इंचावरती आपण मागच्या बाजूला शोल्डर घेतलेलं होतं. तर हे जे आहे आपलं, हे जे आहे शोल्डर आणि ही जी आहे शोल्डर पट्टी जी की आपली तयार होईल आणि जी मार्जिन सोडून आपली जी आहे 2.25 इंचाची तयार होते. त्यानंतर इथं सुद्धा एक 6.5 वरती एक पॉईंट देते, कारण काय होतं आपली जी ही लाईन आहे सरळ अशी स्ट्रेट आली पाहिजे, मागं किंवा पुढं व्हायला नको म्हणून. आता जे आहे 6 इंचावरती आपला मुंडा सुद्धा मी इथे देऊन देणार, एक स्ट्रेट लाईन इथे सुद्धा मारून घेणार. आता हे मारणं झाल्यानंतर आता समोरचा मुंडा आपला नेहमी काय असतो, आपण प्रत्येक ब्लाऊजमध्ये 1/2 इंच आत येत असतो, कारण आपल्या बॉडीचं स्ट्रक्चरच असं असतं की आपला जो फ्रंट मुंडा असतो तो थोडासा आतून असतो. तर त्याच्यामुळे जे आहे आपल्याला 1/2 इंच आतून यायचं आणि एक परत अशी स्ट्रेट लाईन आणि असा बॉक्स तयार होतो. इथपासून आपल्याला काय करायचं आहे, 1 इंचावरती असा पॉईंट द्यायचा आणि असा इथून आपल्याला गोलाकार इथे देऊन द्यायचा. पहिले जे होता मी फ्रेंच कर्वने तुम्हाला दाखवला होता, आता हाताने सुद्धा इथे ड्रॉ करून दाखवते की किती व्यवस्थित आपला इथे शेप येऊन जातो. त्यानंतर जे ही आपलं वेस्ट आहे, तर वेस्ट आहे आपलं 9 इंच. तर 9 इंचावर मी एक इथं पॉईंट देणार. आता जे एक्स्ट्रा आहे ते मी नंतर घेणार. आता इथं झालं तर आपला फ्रंट नेक जेवढा आपला बॅक नेक होता तेवढाच आहे, तर 7.25 इंचावरती इथे सुद्धा मी एक पॉईंट दिला. एक सरळ आणि स्ट्रेट लाईन इथे सुद्धा मारून घ्यायची. जी फ्रंट नेकची जी विड्थ आहे ती 2.25 इंचावरतीच घेतली. एक सरळ लाईन करून घेतली आणि परत इथे जे शोल्डर आपला फ्रंट नेकचा जो शेप असतो तो सुद्धा इथे देऊन झाला. आता हे आपलं समोरचं वरचं जे आहे ते मेजरमेंट झालेलं आहे. आता आपल्याला खाली यायचं आहे. तर आता आपल्याला बघायची आहे आपली ब्लाऊजची हाईट. तर हाईट आहे आपली 13.5 इंच. तर जेव्हाही आपण कटोरीमध्ये असो, प्रिन्स कटमध्ये असो, 4 टक्समध्ये असो, 1 टक्समध्ये कोणत्याही ब्लाऊजमध्ये समोरचा पार्ट कट करताना आपण 2 इंच एक्स्ट्रा घेत असतो. तर इथे सुद्धा मी 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. तर आपण मागच्या बाजूने सुद्धा 2 इंच घेतलं, जर इथे अस्तरच असतं तर फक्त 1 इंच घेतलेलं असतं, पण इथं आपलं याचं आहे म्हणून मी ते 2 इंच घेतलं. आणि का घेतलं हेही मी तुम्हाला तिथं सांगितलेलंच आहे. तर आता ही जी आहे पूर्ण आपली ब्लाऊजची हाईट झालेली आहे, जी 13.5 इंच होऊन ती काय त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतले तर 15.5 इंचावरती आपली तयार झाली. त्यानंतर आता इथे मला जेवढीही योगपट्टी तयार ठेवायची त्याच्यामध्ये मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेणार. तर मला जी पट्टी ठेवायची आहे ती तयार ठेवायची आहे 2 इंच, तर त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घेणार, म्हणजे 2.25 इंचावरती मी इथे पॉईंट देणार. आणि इकडून सुद्धा एक 2.25 इंचावरती मी एक पॉईंट देते आणि सरळ आणि स्ट्रेट लाईन इथे मारून घेते. आता हे झाल्यानंतर जी ही आपली वेस्ट आहे ती इथे टाकून द्यायची. तर 34 इंच आपली चेस्ट आहे, तर 8.5 इंचावरती इथे एक पॉईंट दिला आणि 1 इंच जे आहे आपलं टक्ससाठी. तर इथं जे आहे मी एक सरळ एक थोडीशी इथं लाईन इथं मारून घेते, जी आपली ही योगपट्टी इथे तयार झाली. आता इथं जे आहे ना, मी जे हुक आपले काच बटन्स असतात त्याच्या बाजूने 1/2 इंचापर्यंत असा कर्व शेप इथे दिला.
तर इथे आपण जो कर्व शेप दिला तर हा जो आहे 1/2 इंचापर्यंत किंवा 1/2 इंच सुद्धा आपण देऊ शकतो. आता आपल्याला द्यायचे आहे टक्स. तर टक्स किती द्यायचे, जेवढा आपलं बस्ट टू बस्ट पॉईंट असतो तेवढा घ्यायचा असतो. पण आता याच्यावरती आपल्याला ब्लाऊजवरती समजत नाही नेमका, तर आपण काय करायचं, आता 36 इंचाची टेस्ट आहे तर त्याच्यासाठी मी 4 इंचावरती जे आहे एक पॉईंट इथे देऊन दिला. तर जे आहे मी 4 इंचावरती आपला टक्स दिला. तर जो त्याची जी हाईट असणार ठेवणार आहे मी ती फक्त 2च इंच ठेवणार. तर जी या टक्सची हाईट आहे ती 2 इंच ठेवली. त्यानंतर इथपासून क्रॉसमध्ये आपल्याला 1.5 इंच जायचं आहे. त्याच्यानंतर इकडं सुद्धा आपल्याला 1.5 इंच, म्हणजे जो मधला टक्स असणार आहे तो सुद्धा आपला 1.5 इंचावरती राहणार. आणि इथपासून जे आहे 2 इंचावरती परत एक पॉईंट द्यायचा, जो की आर्महोलचा टक असणार आहे आपला, तो असणार आहे 2 इंचावरती या टक्सपासून. तर याच प्रकारे आपल्याला इथे द्यायचं आहे. तर हे जे 4ही टक्स आहे मी याला स्ट्रेट अशी लाईनमध्ये करून घेते. आता हा जो टक्स आहे आपण हा असाही देऊ शकतो किंवा सरळ असा स्ट्रेटही ठेवू शकतो, याला काहीही असं प्रॉब्लेम नाही आहे. तर आपले 4ही टक्स झालेले असाल, तर तुम्हाला समजलं नसेल तर इथपासून 4 इंचापर्यंत मी टक्स दिला. इथपासून हा टक्स 1.5 इंच अंतरावर, इथपासून हा 1.5 इंच अंतरावर आणि इथपासून हा जो आहे तो 2 इंच अंतरावर आहे. आणि या टक्सची जी विड्थ ठेवणार आहे ती फक्त मी 1/2 इंच ठेवणार आहे, म्हणजे फक्त 1/2 इंच मी दोन्हीकडून जाऊ देणार. आता हे झालं. आता आपण इथं चेस्टचं मार्किंग केलेलं होतं, त्यात आता हा आपला टक्स पडणार. तर हा मी फक्त 1/2 इंचाचा घेणार. तर इथं 1/2 इंच एक्स्ट्रा आणि नंतर 1 इंच जे आहे आपली शिलाई मार्जिन इथं राहणार आहे. तर हे पूर्ण आपलं ड्राफ्टिंग इथं झालेलं आहे. आता मी हे कट करून घेते. तर आता हे जे आहे आपलं 4 टक्स झालेलं आहे. तर आता इथं मी हे न काटता इथे जे आहे मी योगपट्टी इथे कापलेली नाही आहे, कारण आपला कपडा एक्स्ट्रा आहे. तर मी याला डबल करून घेणार आणि एकच व्यवस्थित अशी ठेवून आता इथे कट करून घेणार, जेवढं आपलं माप आहे तेवढ्या, म्हणजे एक्स्ट्राचं इथे सुद्धा इथे कट करून घ्यायचं. आता हे जे जॉईंट पार्ट आहे आपला तो इथे कट करून घेऊ. तर आपली इथे योगपट्टीसुद्धा निघाली. आता यानंतर आपल्याला आता कट करायचं आहे स्लीव्स. तर स्लीव्ससाठी 4 फोल्डेड कपडा पाहिजेत आपल्याला. तर इथं जे आहे कपडा जो आहे मी इथं 4 फोल्ड करून घेतला. त्यानंतर आता आपली जी स्लीवची हाईट आहे ती आहे 8.5 इंच. तर हा कपडा आहे आपला 10 इंचापर्यंत. तर व्यवस्थित अशी 10 इंचावर आपण इथं एक टिप मारून घेऊ. एक स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची. ते झाल्यानंतर आता आपलं जे ही डाऊन, तर इथे जे आहे मी 1.5 इंचाचा डाऊन जो आहे तो देणार आहे. त्यानंतर 8 इंचाचा जो आहे आपला इथे जो शेप असतो, मुंडाची गोलाई असते ती दिली. त्यानंतर इथे एक असा शेप देऊन दिला. त्यानंतर आता 8.5 इंचाचा आपला 8.5 इंचाची आपली, तर इथे जे आहे पट्टी खूप छोटी होते तर मी इथे एक्स्ट्रा पट्टी लावून घेईल. तर इथं फक्त 1 इंच एक्स्ट्रा घेते. तर 9.5 वरती मी इथे पॉईंट देणार. एक सरळ अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. नंतर जेवढीही आपली स्लीवची फिटिंग असेल, तर इथं जे आहे स्लीवची फिटिंग आहे आपली 5.5 इंच. तर इथं 5.5 इंचावरती मी एक पॉईंट देणार, नंतर 1 इंचावरती परत. तर इथं जे आहे आता आपल्याला वेगळी पट्टी लावून दुमडून घ्यायची आहे मागच्या बाजूनं. तर जेवढी आपली स्लीवची हाईट आहे त्याच्यामध्ये 1च इंच जे आहे मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि मला इथे जास्त डाऊन नाही द्यायचा. तर का नाही द्यायचा, तर मी हे सुद्धा एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. तर आता जे आहे आपलं पूर्ण जे स्लीवचं आहे ड्राफ्टिंग ते झालेलं आहे. आता मी ते कटसुद्धा करून घेते. तर इथं जे आहे आपलं पूर्ण ब्लाऊज कट झालेला आहे. तर आता याची आपण स्टिचिंग बघणार, तर ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.